रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपली आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचा हेल्दी असा कुरकुरीत मस्त डोसा। हे पहा, खूप छान मस्त कुरकुरीत डोसा झालेला आहे। हा तुम्हाला तोडून दाखवते मी, आणि चवीला तर अप्रतिम लागतो। हा डोसा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर किंवा अगदी सॉस बरोबर सुद्धा तुम्ही हा डोसा खाऊ शकता। लहान मुलांना तर हा डोसा फार आवडतो। व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल डोसा कसा केलेला आहे ते। इथे मी बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपण पोळ्यांसाठी वापरतो नेहमी, तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचं आहे। 1 टीस्पून मी चिली फ्लेक्स घालते। डोसा जेवढा तिखट हवा आहे तुम्हाला त्या प्रमाणातच तुम्ही चिली फ्लेक्स घाला, नाहीतर मग डोसा जास्त तिखट झाला तर मुलं खाणार नाहीत। आता याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून ऑरिगॅनो घालायचं आहे। चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोमुळे या डोशाची टेस्ट खूप छान लागते। जसं आपण पिझ्झावरती ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालतो तेव्हा पिझ्झा छान लागतो, तसंच हा डोसाही छान लागतो। आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता थोडं थोडं करून पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आपण नेहमी जो डोसा करतो त्याचं पीठ आपलं थोडंसं घट्ट असतं, त्याच्यापेक्षा हे पीठ थोडं पातळ करायचं आहे। जास्त घट्ट पीठ करायचं नाही आहे, नाहीतर काय होतं मग डोसा पोळीसारखा असा थोडा गजगजीत होतो। त्यामुळे पीठ पातळ थोडंसं करायचं आहे, खूप जास्त पण पातळ करायचं नाही आहे। तुम्हाला इथे मी दाखवते पिठाची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी ते। आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। हे पहा, इतकं पातळ हे पीठ असायला हवं, तरच डोसा छान आणि कुरकुरीत होतो। आता इथे पॅनला मी तेल लावून घेते आणि याच्यावरती आपण आता डोशाचं बॅटर घालायचं आहे। खूप जास्त जाड लेअर घालायची नाही आहे, नाहीतर मग डोसा असा थोडा गजगजीत होतो, पटकन कुरकुरीत होत नाही, म्हणून पातळ लेअर घाला। आणि आता एक 5 मिनटं ठेवायचं आहे। 5 मिनटांनी डोसा आपोआप तव्यापासून वेगळा होतो, कारण तो छान मस्त कुरकुरीत फ्राय झालेला आहे। फ्राय झाला की बरोबर तव्यापासून वेगळा होतो डोसा आणि पटकन असा उचलला जातो। हे पहा, किती छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे डोस्याला, आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतो। लहान मुलांना हा डोसा फार आवडतो। हे पहा, मस्त दिसतोय ना, अगदी दिसायलाही छान दिसतोय आणि कुरकुरीत झालेला आहे एकदम। हा डोसा करायला अतिशय सोपा आहे आणि पटकन होतो, आणि शिवाय हेल्दीसुद्धा आहे। हे पहा, मी आता तुम्हाला डोसा तोडून दाखवते। हे पहा, एकदम कुरकुरीत झालेला आहे। हे पहा, किती सुंदर गोल्डन कलर आला आहे त्याला। हा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर सुद्धा डोसा खाऊ शकता। तुम्हाला जर आजची डोशाची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, रेसिपी मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह।